मुलांनो, इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेतील बुद्धिमत्ता या विषयातील दिनदर्शिका हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. बघा, आज आपण दिनदर्शिका हा घटक अभ्यासणार आहोत. पहा, दिनदर्शिका म्हणजेच काय तर कॅलेंडर. तुम्ही सर्वांनी कॅलेंडर पाहिलं आहे. या कॅलेंडरमधून आपल्याला काय काय समजतं? तर बघा, कॅलेंडर म्हणजेच दिनदर्शिकेतून आपल्याला महिना समजतो. बघा, आपल्याला आपल्या समोर जी दिनदर्शिका दिलेली आहे त्यामध्ये मे हा महिना आपल्याला सहजगत्या समजतो. त्याच पद्धतीने दिनदर्शिकेतून तारीखही समजते. बघा, सोमवारी किती तारीख आहे या दिनदर्शिकेमध्ये 8 ही तारीख आपल्याला सहज समजते. त्याच पद्धतीने दिनदर्शिकेतून वारही समजतो. उदाहरणार्थ 1 तारखेचा वार हा सोमवार आहे, या दिनदर्शिकेतून आपल्याला सहज समजतं. त्याच पद्धतीने मराठी महिना सुद्धा समजतो. आता समोर दिलेला जो मे महिना आहे 2023चा मे महिना, त्या मे महिन्यामध्ये वैशाख आणि ज्येष्ठ हा मराठी महिना येतो आणि हे आपल्याला या दिनदर्शिकेतूनच समजतं. तसेच प्रत्येक दिवसाचं काहीतरी विशेष असतं, ते दिनविशेष सुद्धा आपल्याला समजतात. उदाहरणार्थ बघा, तर जसे की 1 मेला पहा महाराष्ट्र दिन आहे आणि या दिनदर्शिकेमध्ये सुद्धा नमूद केलेलं आहे की 1 मेला महाराष्ट्र दिन, म्हणून आपल्याला या दिनदर्शिकेतून दिनविशेष सुद्धा समजतात. मुलांनो, जर आपल्या समोर कॅलेंडर असेल तर आपल्याला त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे सहज देता येतात. पण पहा, कॅलेंडर म्हणजेच दिनदर्शिका समोर नसतानाही आपल्याला कोणत्याही दिवसाचा वार व तारीख काढता येते. खरं तर हे कसं काढायचं हे समजण्यासाठीच आज आपण दिनदर्शिका हा घटक अभ्यासणार आहोत. हा घटक बुद्धिमत्ता व गणित या दोन्ही विषयामध्ये येतो. चला तर मग सर्वप्रथम आपण दिनदर्शिका या घटकाची प्राथमिक माहिती घेऊयात. मुलांनो, दिनदर्शिका हा घटक अभ्यासण्यासाठी आपल्याला कालमापन माहीत असणं गरजेचं आहे. आता तुम्हा सर्वांना माहीत आहेच, 1 दिवस म्हणजे 24 तास, 1 आठवडा म्हणजे 7 दिवस असतात, एका वर्षात महिने असतात 12 आणि 52 आठवडे 1 दिवस किंवा 2 दिवस म्हणजेच 1 वर्ष आणि 1 वर्ष म्हणजेच 365 दिवस. म्हणजे पहा, एका वर्षामध्ये 12 महिने असतात. ही जर कालमापनाची संकल्पना तुमची क्लिअर असेल तर आपल्याला दिनदर्शिका हा घटक व्यवस्थितरित्या समजतो. बघा, 1 दिवस म्हणजे 24 तास, 1 आठवडा म्हणजे 7 दिवस, 1 वर्ष म्हणजे 12 महिने, 52 आठवडे 1 दिवस किंवा 52 आठवडे 2 दिवस म्हणजेच 1 वर्ष आणि 1 वर्ष म्हणजे 365 दिवस. मुलांनो, आपण आता पाहिलं एका वर्षामध्ये 12 महिने येतात. आता हे 12 महिने दिवसासह कसे लक्षात ठेवायचे बरं? यासाठी एक ट्रिक आहे, ती पहा. आपल्या डाव्या हाताची मूठ आवळून समोर हात धरल्यानंतर तुमच्या समोर एक उंचवटा आणि एक खोलगट भाग दिसेल. आता बघा, उंचवट्यावर जे महिने येतील ते 31 दिवसांचे असतात व खोलगट भागावर जे महिने येतील ते 30 दिवसांचे असतात. अपवाद फक्त फेब्रुवारी महिना, ज्याचे सामान्य वर्षात 28 दिवस व लीप वर्षात 29 दिवस असतात. आता 12 महिने दिवसासह कसे लक्षात ठेवायचे ते प्रत्यक्ष कृतीतून पाहू. बघा, जानेवारी महिना हा
आपल्या उंचवट्यावरती येतो, म्हणून तो 31 दिवसांचा आहे. याच पद्धतीने इतर महिने आपण मोजत गेलो तर त्याच पद्धतीने आपल्याला त्या महिन्यांच्या दिवसांची संख्या लक्षात येईल. आता पहा, फेब्रुवारी महिन्याचे दिवस 28 किंवा 29 येतील. त्यानंतर मार्च महिना उंचवट्यावरती येतो म्हणून 31 दिवस. त्यानंतर एप्रिल महिना हा खोलगट भागात येतो म्हणून 30 दिवस. नंतर मे महिना उंचवट्यावरती येतो 31 दिवस. जून महिना खोलगट भागात येतो 30 दिवस. आणि जुलै महिना उंचवट्यावरती येतो म्हणून त्याचे दिवस 31. आता पहा, जुलै नंतर येणारा महिना ऑगस्ट आणि तो उंचवट्यावरती येतो म्हणून त्याचे दिवस झाले 31. त्यानंतर सप्टेंबर येतो खोलगट भागात, त्याचे दिवस 30. त्याच्यानंतर ऑक्टोबर उंचवट्यावरती येतो, दिवस झाले 31. यानंतर खोलगट भागात येणारा नोव्हेंबर, दिवस 30. आणि डिसेंबर उंचवट्यावरती येतो म्हणून त्याचे दिवस झाले 31. आता अशा पद्धतीने जानेवारी, मार्च, मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर आणि डिसेंबर हे उंचवट्यावरती महिने येतात म्हणून त्यांचे दिवस हे 31 येतात. मात्र फेब्रुवारी वगळता इतर जे महिने जे खोलगट भागात येतात ते म्हणजे एप्रिल, जून, सप्टेंबर आणि नोव्हेंबर हे खोलगट भागात येतात म्हणून त्यांचे दिवस येतात 30. मात्र फेब्रुवारी महिना हे अपवाद आहे, कारण फेब्रुवारी महिन्याचे साधारण वर्षामध्ये दिवस येतात 28 आणि लीप वर्षामध्ये दिवस येतात 29. म्हणूनच मुलांनो, 31 दिवसांचे महिने कोणते झाले पहा? जानेवारी, मार्च, मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर, डिसेंबर. आणि 30 दिवसांचे महिने एप्रिल, जून, सप्टेंबर, नोव्हेंबर. 28 किंवा 29 दिवसांचे महिने फक्त फेब्रुवारी. अशा प्रकारे 31 दिवसांचे एकूण महिने झाले 7 आणि 30 दिवसांचे महिने झाले 4 आणि 28 किंवा 29 दिवसांचा महिना हा एकच फेब्रुवारी. वर्षाचे 12 महिने दिवसांच्या संख्येनुसार लक्षात ठेवणे फार गरजेचे आहे. बघा, कोणत्याही महिन्यात दर 7 दिवसांनी तोच वार येतो. समजा जर एखाद्या महिन्यामध्ये 1 तारखेला बुधवार असेल तर त्याच महिन्यामध्ये 8 तारीख, 15 तारीख आणि 22 तारखेला हा बुधवारच असेल, कारण त्या तारखा 7च्या फरकाने येतात. त्याच पद्धतीने जर एखाद्या महिन्यामध्ये 3 तारखेला शनिवार असेल तर 10 तारीख, 17 तारीख आणि त्याचबरोबर 24 तारखेला हे शनिवारच येईल. बघा मुलांनो, तुमच्या समोर एक तक्ता दिला आहे. त्यावरून आपल्याला महिन्यात 5 वेळा येणारे वार व पुढील महिन्यात किती दिवसांनी वार पुढे जातो हे पाहूयात. आता समजा दिवस आहेत 31, एखादा महिना 31 दिवसाचा असेल तर पुढील महिन्यात त्याच तारखेचा वार हा 3 दिवसांनी पुढे जातो आणि त्याच महिन्यात 1 तारीख, 2 तारीख आणि 3 तारखेचे वार हे 5 वेळा येतात. समजा महिन्याचे दिवस आहेत 30 तर त्याच तारखेचा वार पुढील महिन्यात 2 दिवसांनी पुढे जातो आणि 1 व 2 तारखेचा वार हा 5 वेळा येतो. महिन्याचे दिवस जर 29 असतील तर फक्त 1च दिवसांनी वार पुढे जातो आणि 1 तारखेचा वार हा 5 वेळा येतो. आणि 28 दिवसाच्या महिन्यामध्ये मात्र वार त्या तारखेचा वार हा तोच राहतो आणि त्या महिन्यामध्ये कोणताच वार हा 5 वेळा येत नाही. बघा मुलांनो, आता मगाशी जो तक्ता पाहिला त्याचं स्पष्टीकरण पाहूयात. मुलांनो, आपण पाहिलं
की 31 दिवसाच्या महिन्यात 3 दिवसांनी वार पुढे जातो. आता ते कसं काय पाहूयात तर. 31 दिवसांना 7 न भागले असता उत्तर येतं 4, बाकी उरते 3, म्हणून 3 ने वार पुढे जातो. उदाहरणार्थ 10 जानेवारीला सोमवार असेल तर 10 फेब्रुवारीला गुरुवारच येईल. 30 दिवसाच्या महिन्यात 2 दिवसांनी वार पुढे जातो. आता ते कसं काय बघा तर मग. 30 ला 7 न भागलं असता उत्तर येतं 4 व बाकी 2 उरते, म्हणून 2 ने वार पुढे जातो. उदाहरणार्थ 5 एप्रिलला मंगळवार असेल तर पुढील महिन्यात म्हणजेच मेच्या 5 तारखेस गुरुवार असेल. 29 दिवसांच्या महिन्यात 1 दिवसांनी वार पुढे जातो. बघा, जर 29 ला 7 न भागलं असता उत्तर येईल 4 व बाकी 1 उरते, म्हणून 1 ने वार पुढे जातो. पण 28 दिवसाच्या महिन्यामध्ये जर 28 ला 7 न भागलं उत्तर येतं 4 व बाकी 0 उरते, म्हणून 0 दिवसांनी वार पुढे जातो. 28 दिवसांच्या महिन्यामध्ये कोणत्याही तारखेला येणारा वार हा पुढील महिन्यात तोच वार येतो. बघा मुलांनो, मी सुरुवातीला सांगितलं आहे की एका वर्षाचे 365 किंवा 366 दिवस असतात. मग 365 दिवस केव्हा असतात व 366 दिवस केव्हा असतात हे समजावून घेऊ. हे समजण्यासाठी आपल्याला साधारण वर्ष व लीप वर्ष ही संकल्पना समजून घेऊया. आता साधारण वर्ष कोणाला म्हणायचं? ज्या वर्षाचे दिवस 365 असतात ते साधारण वर्ष असतं. तसेच ज्या सनदर्शक संख्येला किंवा वर्षाला 4 ने निशेष भाग जात नाही त्याला साधारण वर्ष म्हणतात. उदाहरणार्थ 1999 व 2001 ही साधारण वर्षे आहेत. आता लीप वर्ष समजून घेऊ. ज्या सन किंवा सालदर्शक संख्येला 4 ने निशेष भाग जातो ते असतं लीप वर्ष. किंवा ज्या शतक वर्षाला 400 ने भाग जातो तेही लीप वर्ष असते. यासाठी आपल्याला 4ची कसोटी माहीत असणे गरजेचे आहे. आता 4ची कसोटी काय आहे पहा. दिलेल्या संख्येतील एकक व दशक स्थानापासून तयार होणाऱ्या संख्येला 4 ने निशेष भाग जात असेल तर संपूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. उदाहरणार्थ 1992. 1992 मधील एकक व दशक स्थानापासून तयार होणाऱ्या 92 या संख्येला 4 ने भाग जातो, म्हणून ते लीप वर्ष आहे. 2020 मधील एकक व दशक पासून तयार होणाऱ्या 20 या संख्येला 4 ने निशेष भाग जातो, म्हणून ते लीप वर्ष आहे. बघा तर 1992 आणि 2020 ही दोन्ही वर्ष लीप वर्ष आहेत. लीप वर्षाचे 366 दिवस असतात व फेब्रुवारी महिन्याचे 29 दिवस असतात. आता शतक लीप वर्ष बघा. 2000 मधील एकक व दशक स्थानापासून तयार होणाऱ्या संख्येला 4 न भाग जातो, म्हणून ते लीप वर्ष आहे. त्याच पद्धतीने 1600 मधील एकक व दशक स्थानापासून तयार होणाऱ्या संख्येला 4 ने भाग जातो, म्हणून तेही लीप वर्ष आहे. पण 1900 या संख्येतील एकक व दशक स्थानापासून तयार होणाऱ्या संख्येला 4 ने भाग जातो, परंतु हे लीप वर्ष नाही. याचं कारण पहा की इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. बघा की जेव्हा सनदर्शक किंवा सालदर्शक संख्येच्या एकक व दशक स्थानी 0 येत असेल तर त्या संख्येला 400 ने पूर्ण भाग गेला पाहिजे, तरच ते लीप वर्ष होईल. आणि म्हणूनच त्याला दुसरं नाव दिलेलं आहे शतक लीप वर्ष. होय, 1600 या सनदर्शक संख्येला 400 ने पूर्ण भाग जातो, म्हणून ते लीप वर्ष आहे. तसेच 1100 या सनदर्शक संख्येला 400 ने भाग जात नाही, म्हणून ते लीप वर्ष नाही. आता
तुम्हाला साधारण वर्ष व लीप वर्ष या संकल्पना समजल्या. आता त्या वर्षातील उदाहरणे सोडवताना काही नियम माहीत असणे गरजेचे आहेत, ते पाहूयात. बघा, साधारण वर्षामध्ये जर साधारण वर्षात 1 जानेवारीला जो वार येतो तोच वार 31 डिसेंबरला येतो. जर 1 जानेवारी 2021 ला मंगळवार असेल तर 31 डिसेंबर 2021 ला कोणता वार येईल? बघा, नियमानुसार 1 जानेवारीला मंगळवार असेल तर 31 डिसेंबरला सुद्धा मंगळवारच येतो. त्याच पद्धतीनं लीप वर्षाच्या बाबतीत मात्र हा नियम लागू नाही. आता पहा, साधारण वर्षात 1 जानेवारीचा वार हा 53 वेळा येतो आणि लीप वर्षात मात्र 1 व 2 जानेवारीला येणारे वार हे 53 वेळा येतात. साधारण वर्षामध्ये त्याच तारखेचा वार पुढील वर्षी 1 दिवसाने पुढे जातो. उदाहरणार्थ 10 जानेवारी 2005 ला शुक्रवार असेल तर 10 जानेवारी 2006 ला शनिवार येईल. लीप वर्षात मात्र त्याच तारखेचा वार पुढील वर्षी 2 दिवसांनी पुढे जातो. उदाहरणार्थ 9 जानेवारी 2004 ला बुधवार असेल तर 9 जानेवारी 2005 ला नियमानुसार शुक्रवार असेल. फक्त याला काही अपवाद आहेत. बघा, साधारण वर्षामध्ये जर 1 मार्च 2003 ला गुरुवार आहे तर 1 मार्च 2004 ला येणारा वार कोणता असा प्रश्न आला तर पहा, 1 मार्च 2003 ला गुरुवार आणि 1 मार्च 2004 ला शनिवार. बघा, येथे 2003 हे लीप वर्ष नसताना पुढील वर्षी त्याच तारखेचा वार 2 दिवसांनी पुढे गेला आहे. कारण 1 मार्च 2003 ते 1 मार्च 2004 या कालावधीत फेब्रुवारीचा 2004 येतो, म्हणून 2 दिवसांनी वार पुढे गेला आहे. मात्र लीप वर्षात पहा, 1 मार्च 2004 ला सोमवार तर 1 मार्च 2005 ला कोणता वार येईल? नियमानुसार 1 मार्च 2004 ला सोमवार असेल तर 1 मार्च 2005 ला मंगळवार येईल. ते कसं काय? तर पहा, येथे 2004 हे लीप वर्ष आहे, तरीही त्याच तारखेचा वार पुढील वर्षी 1 दिवसाने पुढे गेला आहे. कारण 1 मार्च 2004 ते 1 मार्च 2005 या कालावधीत फेब्रुवारी महिन्याचा गणनेत समावेश होत नाही. मुलांनो, उदाहरण सोडवत असताना आपल्याला काही माहिती लक्षात ठेवावी लागते. तर एकाच वारी येणारे दिनविशेष कोणते आहेत? बघा, एकाच वर्षातील स्वातंत्र्य दिन, टिळक पुण्यतिथी, बालदिन, शिक्षक दिन हे एकाच वारी येतात. आता हे एकाच वारी येणारे दिनविशेष एका ट्रिकच्या सहाय्याने आपण लक्षात ठेवायचे. बघा, स्वा, स्वा, टी, बा, शी म्हणजे स्वा म्हणजे स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट, टी म्हणजे टिळक पुण्यतिथी 1 ऑगस्ट, बा म्हणजे बालदिन 14 नोव्हेंबर आणि शी म्हणजे शिक्षक दिन 5 सप्टेंबर. स्वा, टी, बा, शी स्वातंत्र्य दिन, टिळक पुण्यतिथी, बालदिन, शिक्षक दिन हे सर्व दिनविशेष एकाच वारी येतात. आता पहा, एकाच वारी येणारे आणखी दिनविशेष महाराष्ट्र दिन, महात्मा गांधी जयंती, शाहू महाराज जयंती आणि नाताळ या दिवशी एकच वार येतो. आता हे कसं लक्षात ठेवायचं? यासाठी आपल्याला एक ट्रिक माहिती असणं गरजेचं आहे. ना, म, शा, म. आता ना, ना म्हणजे नाताळ म्हणजेच 25 डिसेंबर. म, म म्हणजे महाराष्ट्र दिन 1 मे. शा, शाहू महाराज जयंती 26 जून आणि म,
म म्हणजे महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर. ना म शाम म्हणजेच नाताळ, महाराष्ट्र दिन, शाहू जयंती, महात्मा गांधी जयंती हे सर्व दिनविशेष एकाच वारी येतात. बघा, इतरही काही माहिती आपल्याला लक्षात ठेवावी लागते. गणितात जर पासून हा शब्द आला की सुरुवातीच्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत दिवस मोजावेत. उदाहरणार्थ, रोहन 7 एप्रिल पासून 10 एप्रिल पर्यंत गावी गेला, तर तो एकूण किती दिवस गावी गेला? 7, 8, 9 आणि 10 एप्रिल मिळून झाले दिवस 4. 4 दिवस गावी गेला. म्हणजे पहा, आपण 7 एप्रिल पासून म्हणजे 7 एप्रिलला इथं धरलेला आहे आणि 7 एप्रिल पासून 10 एप्रिल पर्यंत एकूण दिवस होता 4. मुलांनो, एखादं उदाहरण सोडवत असताना आणखी काही नियम माहिती असणे गरजेचे आहे. बघा, दिवस ते दिवस गणना करताना पहिला दिवस गणनेत मोजायचा नाही. म्हणून दिवसांच्या संख्येला 7 न भागायचं आणि जेवढी बाकी येईल तेवढे दिवस वार पुढे जाईल. उदाहरणार्थ, 8 मार्चला शुक्रवार, तर 27 मार्चला कोणता वार येईल? बघा, 8 मार्चला शुक्रवार, तर 27 मार्चपर्यंतचे दिवस येतील 27 + 8 बरोबर 19. या 19ला म्हणून जर दिवसांच्या संख्येला म्हणजे 19ला 7ला भागले असता आपली बाकी उरते 5 आणि बाकी 5 उरते, म्हणून 5 दिवसांनी वार पुढे जाईल. 8 मार्चला शुक्रवार, तर 5 दिवसांनी येणारा म्हणजे 27 मार्चचा वार येईल बुधवार. आता पहा, महिना ते इतर महिना गणना करायची असेल तर 9 फेब्रुवारी 2020ला गुरुवार आहे, तर 10 मेला कोणता वार येईल? महिने आणि एकूण दिवस पहा. फेब्रुवारीचे दिवस येतील 29 + 9 20. मार्चचे दिवस येतात 31. एप्रिलचे दिवस येतात 30 आणि मेचे 10 दिवस. एकूण दिवस झाले 91. एकूण दिवसाला जर आपण 7 न भागलं तर बाकी आपली उरते 0. म्हणून 9 फेब्रुवारीला जर गुरुवार असेल तर 10 मेला येणारा वार हा गुरुवारच असेल. बघा मुलांनो, आता आपण मगापासून पाहतच आहोत की दिनदर्शिकेमध्ये कोणकोणते उपघटक येतात आणि त्याच्याशी संबंधित असणारी प्राथमिक माहिती आपण घेतली, ज्या माहितीचा वापर आपल्याला प्रत्यक्ष उदाहरणं सोडवताना करावा लागेल. म्हणून मुलांनो, ही माहिती सर्वांनी लक्षात ठेवायची बरं का. धन्यवाद.